आणि आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केलाय। महिला मतदाराला जाऊन मतदान कुठे करायचं ते सांगितले। ईव्हीएमचं बटन दाबताना बांगर यांनी महिलेला सूचना केलेल्या आहेत। मतदान केंद्रातला बांगर यांचा वावरही संशयास्पद होता। बांगर यांच्या वर्तनावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही। हा व्हिडिओ आपण पाहूया। तिन्ही लावायची ते पलीकडे ते तिकडे तर बांगरांच्या या कृतीची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी तक्रार दाखल केली आहे। आमदार बांगर यांच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल असं तानाजी मुटकुळे म्हणालेत। लोकशाहीचा अपमान सहन करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। हिंगोली नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। शिवसेना आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते। साहेब, आज जी मेहनत घेतली होती, आज मतदान आहे आणि या मतदानादरम्यान संतोष बांगर यांचा मतदान केंद्रातील वावर जो तो संशयास्पद दिसून आलेला आहे। व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार? आज हिंगोली शहरात मंगळवारा भागात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी एका महिलेला इथं बटन दाब म्हणून मतदान पेटी देऊन दिलं आणि आपण ते सर्व चित्रीकरण पाहिलेलं आहे। जनतेला मी एक आव्हान करणार आहे की ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे। निर्भीडपणे निर्भय वातावरणात हे मतदान व्हावं, लोकांना मोकळ्या मतानं हा उत्सव साजरा करू द्यावा असंच मी सकाळी आवाहन केलं होतं। पण संतोष बांगरांनी स्वतः जाऊन मतदान केंद्रात जाऊन जी हरकत केली त्यावर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार आहे। मी निवडणूक आयोग महाराष्ट्राचा त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे, त्यामुळे निश्चित कारवाई होणार आहे। साहेब, त्यांनी मतदान केंद्रामध्ये घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। त्यांच्या खिशामध्ये मोबाईलही दिसलेला होता, जे परवानगी नाही आहे तशी। एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जवळपास तिसरी टर्म आहे तुमची, आमदार आहात तुम्ही, कसं बघताय? निश्चित रूपानं हा लोकशाहीचा अपमान आहे आणि हे अपमान आपली घटना काही सहन करत नाही। निवडणूक आयोग यावर निश्चित रूपानं कडक कारवाई करेल। तर हे आहेत भाजप आमदार तानाजी मुटकुळे। बांगर यांच्या आजच्या संपूर्ण जे वावर आहे मतदान केंद्रात याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।